मठातले लिबाळ्यातले आलेले या सगळ्यांना हरिपाठातलं भजनातलं माहितीये. अभंगाचं मूळ तत्व म्हणजे नाम आहे. हरिपाठाचं मूळ तत्व काय? हरिमुख्य म्हणा, हे मुख्य आहे. यालाच कंटाळा करतील म्हणते, कंटाळा करतात नाही. जे हरिपाठ खरे म्हणते बरोबर म्हणते बरं का, आणि काही कुचरपणा करतील. हरिमुख्य म्हणा, चांगलं दिलेलं हे चांगलं दिलेलं चांगलं खातय ना. मग कसं घेतलं पाहिजे? हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी. मग पुन्हा पुन्हा म्हणा सांगितले, पुन्हा पुन्हा म्हणाला. नाम पुन्हा पुन्हा घ्यायचे. नामाशिवाय तरण नाही, नामाशिवाय उद्धार नाही. जर तुम्हाला कलियुगात जर उद्धार करायचा असेल कोणत्या साधनाने नाही, हरिपाठावर ग्रंथ संतांनी सांगितले होते ठिकाणी कलियुग उद्धारे हरीच्याच नामे. भगवंताच नाम आहे तर कलियुगात उद्धार होणार आहे. त्याचाच आधार घ्या आणि राम नाम घ्या. पर्वणी आली. कोणची पर्वणी आहे? कोंड्याचा महिना पुरुषोत्तमपुरी म्हणजे पर्वणी आहे. या पर्वणीमध्ये काय घ्यायचं? राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ नित नामाचा छंद हे घ्यायचे. कोणतंही घ्या बरं का, वेळे मोठे सांगितले. ह्याच्यातलं कोणतंही नाम घ्या, पण नाम रोज घ्या. बघा त्याची अनुभूती काय. रोज जेवता जेवता राम राम म्हणा, त्याची चव काय लागते मला सांगा. रोज जेवता जेवता न विसरता राम नामला. आता इथं जेवढं अन्न पदार्थ झालं ह्याच्यामध्ये काय उतरलं माहिती का? हे अख्खं रामाचे शब्द उतरले. ह्याची चव कशी लागणार तुम्हाला? अलगच लागणार आहे. जाता स्वयंपाकाची चव अलगच, इथल्या स्वयंपाकाची चव अलगच आहे. तसं राम नाम घ्या, त्याची चव अलगच लागणार आहे. जीवाचा उतारे असं गावबा काका सांगतात. आधीपासून श्रीराम कथामृत आदर जो श्रवण करी तोची संसारी धन्य होय, धन्य होय. गावबा काका सांगतात सुरुवातापासून शेवटपर्यंत जो राम नाम घेतो, रामचरित्र ऐकतो, कथा चरित्र ऐकतो, तर त्याचा शेवटला उद्धार होतो म्हणले. काय होतो? काय होतो? उद्धार होतो. न कुचरपणा करताना बर का, हा न खाड करताना बर का. खाड करायचंच नाही. कुणाला कामधंदे असते ठीक आहे, हा कामधंदे असते ठीक आहे, आणि काम असून नसून बे घरी बसला ना आणि खाड केलं ना त्याला दोष लागतोय. आहे का नाही? हा कुठं दोष लागतो? आता मला काम नाही आणि मी घरी चुकलो, आहे का नाही? मग इथं तिथं काय आलं मला? दोष आला. दोष पातक येते. पण खाड करायचं नाही. हा राम नाम घ्यायचं आणि त्याचा उद्धार करून घ्यायचा जीवनाचं. त्याच्यामध्ये गावबा काका सांगतात सुरुवातीपासून जे राम नाम घेते शेवटपर्यंत जे कथा ऐकते राम नाम घेते त्याचा निश्चित उद्धार आहे. उद्धार म्हणजे उद्धारच आहे असं गावबा काका सांगतात. श्री भागवत रामायण उत्तरकांडे कथा टीकायाम श्रीराम अयोध्या जन समवेत वैकुंठ प्रवेशो नाम श्रीकृष्णार्पणमस्तु पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. मोचन हनुमान जी महाराज की जय. शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा महाराज की जय. श्री गुरुचरण सरोज रजाले मन मुकुर सुधार विद्या देव मोहि हर कलेश विकार सियावर रामचंद्र पद जय शरणं बोल. जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय हनुमान. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कबीर देव लोक उजागर. राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संग अंजन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मोदित है साजे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम कार्य करने को प्रभु चरित्र सुनने को रसिया राम लखन सीता मन वशी. सूक्ष्म रूप से विधारा विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि हंस सारे रामचंद्र के काज सवार. आए संजीवन सकल जाए श्री रघुवीर हर्ष उर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम अभिषेक धरि संभाई. सहस बदन तुम और सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. कलिकाल क्रम आदि